सोलापूर शहरामध्ये मदिना मार्केटमधून किडवाई चौकच्या बाजूला जो मार्केट सुरू झालेला आहे तो खास करून मार्केट एका महिन्यासाठी सुरू असतो। या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे काय, खवय्यांसाठी जी स्पेशल व्हरायटीज असतात आज त्या मार्केटमध्ये महिनाभर मिळत असतात। रोजच्या रोज नवनवीन पदार्थ आपल्याला या मार्केटमध्ये खायला मिळतात। आज आपण पोहोचलेलो आहोत हैदराबादी जायका म्हणून जे दुकान आहे, रमजान स्पेशल हैदराबादी जायका या नावाने जे दुकान प्रसिद्ध आहे। आज खवय्यांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं दुकान म्हणून नावारूपास आलेलं आहे। आज आपण तिथे एक हैदराबादच्या धर्तीवरती ज्या बिर्याणी वगैरे मिळतात ते सोलापूरला मिळत नाहीत, पण आज यांच्याकडे त्या मिळत आहेत। त्याच मालकाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली कशी आणि या मार्केटमध्ये लोकांचा त्यांना प्रतिसाद कसा मिळतो ते एकदा पाहूया आपण। चला तर सर, आपलं नाव काय? माझं नाव महबूब लालखा आहे। लालखा सर, ही जी आयडिया आहे तुमच्या डोक्यात आली कशी? हैदराबादी जायका म्हणून आम्ही शॉप उघडलं आहे नवीन, आणि हैदराबादचं व्हरायटी हलीम स्पेशल आपल्याकडे आहे। अच्छा, हलीम ठेवलेला आहे आणि गुलबर्गा स्पेशल तारी आहे। म्हणजे हैदराबादचं हलीम फेमस आहे, गुलबर्गाचं फेमस तारी आहे। त्या हिशोबाने आम्ही त्या डिशेस फेमस आमच्याकडे ठेवलेलं आहे। अच्छा, आणि सोलापूरच्या जनतेला तुमच्या आणि हलीमकडे आणि तारीकडे कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद चांगला आहे, खूप प्रतिसाद चांगला आहे। 4-5 वाजता आपली हलीम रेडी होते, 5 वाजता सुरू होत आहे। म्हणजे इफ्तारच्या वेळी भरपूर माल जात आहे आपला। आणि तारी 7 नंतर चालू होते ते 12 पर्यंत तारी चालू असते। अच्छा, प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळतोय। तर सर, मग ही जी आयडिया आहे तुमच्या डोक्यात आली कशी हो? आयडिया म्हणजे काय, आता फेमस काय ठेवायचं? आता सगळीकडे कॉमन झालंय, चायनीज वगैरे आहे, सगळ्याकडे बिर्याणी तर कॉमन झाली आहे। मग आपण काय फेमस ठेवायचं म्हणल्यावर हैदराबादचं हलीम फेमस आहे म्हणून हलीम ठेवलंय आपण। अच्छा, आणि लोकांचा पण प्रतिसाद खूप चांगला मिळाला। आणि हे जो हलीम आहे सोलापूरच्या धर्तीवरती पहिल्यांदाच मिळतोय का याच्या आधी कुठे मिळायचं? आजचा पण फेमस नव्हतं, म्हणजे फेमस सगळीकडचं वेगवेगळे टेस्ट आहे, आपल्या पण टेस्ट वेगळे आहे। आता लोकांना आपण त्या हिशोबाने दिलेलं आहे, लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे। ओके, हे काय म्हणतात, सोलापूरमध्ये जे हलीम होतं ह्याच्या आधी पण काही लोकांनी लॉन्च करायचा प्रयत्न केला, त्याला प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न केलं, पण तेवढ्या खऱ्या अर्थाने ते सक्सेस झालं नाही। पण आज रमजान स्पेशल हैदराबादी जायका या नावाने जे स्टॉल चालू आहे त्यांनी त्याच पदार्थाला अगदी प्रामाणिकपणे कष्टाने आज सोलापूरमध्ये प्रसिद्ध असं पदार्थ म्हणून हलीम याला नावारूपास आणलेलं आहे। आणि त्यांच्याकडे स्पेशल असं पदार्थ म्हणून ते विक्रीला येतं। सोलापूरकर जनतेसाठी ते स्पेशली आव्हान करताना दिसत आहेत की 4 नंतर ह्या पदार्थाच्या विक्रीला सुरुवात होते, त्यासाठी ते आव्हान करतात की इथे यावं आणि या हलीमचं टेस्ट घ्यावं, असं सोलापूरकर जनतेला ते आव्हान करतात। सर, आणखीन तुम्ही सोलापूरच्या जनतेसाठी काय सांगाल? आणि असं आज प्रकारे आपल्याकडे रोज स्वीट दोन वेगळे येतात। आज जसं बनवलंय आपण रशियन, कुठले एशियन खीर म्हणून आहे, आणि फ्रूट क्रीम आहे। उद्या तसं तुम्हाला शहदूत मलाई मिळेल, आणि अंजीरचं स्पेशल आहे आपल्याकडे। खास कर आपल्या शॉपचं अंजीरचं स्वीट खूप चांगलं आहे। मी खास कर लोकांना आव्हान करतो अंजीरचं स्वीट ट्राय करावं एकदा। अच्छा, आणि सर, हे जे आहे आता अंजीर स्पेशल म्हणतात, रोजादार जे रोजा करतात 14-15 तास रोजा असतो, बरोबर, त्यांच्यासाठी जे शरीरामध्ये न्यूट्रिशन कमी झालेलं असतात त्या अंजीरने भरून निघतात। भरून त्यासाठीच आपण का चालू केलंय। त्यावर अजून आईस्क्रीम आहे, ते एकदम खाल्लं की दिवसभराचं दूर होतो असं आम्हाला वाटतं। अच्छा, जे आपले मुस्लिम बांधव रोजा करतात 12 तास, 14 तास, 15 तास जो रोजा असतो त्यांचा, त्या रोजेच्या दरम्यान अन्न पाणी काहीच घ्यायचं नसतं। त्यावेळेस रोजादार जो आहे तो 100% नर्वस झालेला असतो व एक न्यूट्रिशन कमी असतात, पण ते न्यूट्रिशन भरून काढण्यासाठी म्हणून यांच्याकडे अंजीर स्पेशल आहे। अंजीरच्या स्पेशल ज्यूससाठी देखील ते सोलापूरकरांना आव्हान करताना दिसत आहेत की सोलापूरकर नुसते रोजदारच यायचं असं नाही आहे, तर सोलापूरकर तुम्ही येऊन देखील ते चव चाखू शकताय। अशा प्रकारे हे रमजान स्पेशल हैदराबादी जायका या नावाने जे प्रसिद्ध असं दुकान आहे त्या दुकानाचे ओनर आपल्याला आव्हान करताना दिसत आहेत। कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।